या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, महाराष्ट्रात वर्दीतली महिला सुरक्षित नाही तर सामान्य मुलींचं काय? एक लक्षात घ्या, हा जो काही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये समाजामध्ये अनेक अशी लोक आहेत की त्यांना त्यांची मर्यादा कळत नाही, ते विकृत आहेत। आता हा समाजातली महिला असो नाही तर वर्दीतली महिला असो, हा जो काही तुम्ही व्हिडिओ दाखवताय तो मी बघतीये, त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे होतं ती लेडी ऑफिसर आहे, 2 हात मागं थांब, तुझे नेते आलेत म्हणून तू काय त्या वर्दीतल्या बाईच्या डोक्यावर जाऊन नाही बसणार आहेस। परंतु मी कौतुक करेल, लक्षात घ्या, प्रशासनाचं, कारण का इतर वेळी विरोधक म्हणतात की भाजपची लोक असतील तर त्यांना सूट दिली जाते, माफी दिली जाते, वॉशिंग मशीन मधनं काढलं जातं। याच्यामध्ये भाजपचा पदाधिकारी चुकलाय, त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केलाय। तो भाजपचा असो नाही तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो, प्रत्येक व्यक्तीने नियमात आणि व्यवस्थित राहणं गरजेचं आहे। त्यांनी जर त्याच्यात बेकायदेशीर कृत्य गुन्हा केला तर तो सरकारचा जरी भाग असला तरी त्याला सोडणार नाही, हे महायुतीने दाखवून दिलेलं आहे। आणि राहिला विषय, तुम्ही म्हणताय महिला सुरक्षित आहेत का नाही, तर महिला सुरक्षित आहेत, परंतु या अशा काही लोकांमुळे, म्हणजे जो भाजपचा कार्यकर्ता दिसतोय त्याच्यामध्ये, त्याला लाज वाटली पाहिजे। तू अधिकाऱ्यांपासून लांब थांब ना, ती लेडी महिला आहे, जरी ती तिच्यावर वर्दी असली तरी तुझ्या काही गोष्टी ज्या पाळायच्या आहेत माणूस म्हणून त्या पाळल्या पाहिजे होत्या, त्या त्यांनी पाळल्या नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। अगदी खूप खूप धन्यवाद रुपाली ताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।